पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा, एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी याबाबत मंथन सुरू। पवारांच्या एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, सूत्रांची माहिती। मुंबईत जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेट झाल्याची माहिती, तर दोघांच्या भेटीबाबत माहिती नाही, मात्र कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या। मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी, घरी कार्यक्रम असल्याने येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलं, राहुल पाटलांची माहिती। यापूर्वी झालेल्या बैठकीतही पाटील अनुपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डसह एससीचं बोगस कास्ट सर्टिफिकेट, अंबादास दानवेंचा आरोप, मंत्री शिरसाट यांच्याकडून चौकशीचे आदेश। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता, अद्याप समाधानकारक पाऊस नाही, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीमध्ये भूस्खलन, शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला, 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं, मुलगा आणि वडील अद्यापही ढिगाऱ्याखाली, मदत कार्यादरम्यान एक जेसीबी मलब्यामध्ये अडकला। पुणे जिल्ह्यातील मावळ आणि लोणावळा परिसरामध्ये मुसळधार पावसाचं थैमान, लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरामध्ये भीषण भूस्खलन, तर हुडको कॉलनी परिसरातील 250 जणांचं रेस्क्यू, लोणावळ्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद।